आज आपण बघणार आहोत की एकादशी का कराव्या यावर शास्त्रोक्त माहिती। एकादशी का करतात? पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढील प्रमाणे महत्त्व सांगितले आहे। अश्वमेध सहस्राणि राजसूय शतानि च एकादशुस्पवासस्य कलाम नाहर्ती षोडशी। पद्मपुराणामध्ये याचा अर्थ असा आहे की अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या 16व्या कले इतकेही म्हणजेच 614% इतकेही महत्त्व नाही। एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या विष्णू तत्वामुळे वायुमंडल विष्णू तत्वयुक्त लहरींनी भारित असते। त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णू तत्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते। एकादशीचा उपवास 15 दिवसातून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरीराच्या दोषांना जाळून टाकतो आणि 14 दिवसात आहाराचा जो रस बनतो त्याचे ओजात रूपांतर होते। म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे। एरवी गृहस्थाश्रमींना मासातील केवळ शुक्ल पक्षातील एकादशीचा उपवास करावा असे आहे, परंतु चातुर्मासात दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे। एकादशीचे लाभ पद्मपुराणामध्ये एकादशीचे पुढील प्रमाणे लाभ सांगितले आहे। स्वर्ग मोक्षप्रदा यशा शरीर योग्यदायिनी सुकल त्रपदा श्रेषा जीवत्पुत्र प्रदायिनी न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम न चापी वैष्णवम क्षेत्रम तुल्यम हरिदिनेन च। पद्मपुराणात आदिखंड। याचा अर्थ असा की एकादशी ही स्वर्ग मोक्ष आरोग्य चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे। गंगा गया काशी पुष्कर वैष्णव क्षेत्र यापैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही। एकादशीला हरिदिन विष्णूचा दिवस असेही संबोधतात। देवता एकादशी या व्रताची देवता श्री विष्णू आहे। याचे प्रकार एकादशीचे स्मार्त आणि भागवत असे 2 प्रकार आहेत। ज्यावेळी एका पक्षात हे 2 भेद संभवतील त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते। शैव लोक स्मार्त एकादशी तर वैष्णव लोक भागवत एकादशी पाळतात। प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षात 24 एकादशी असतात। इतर व्रतांप्रमाणे हे व्रत व संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही। काळानुसार प्रत्येकातील सत्व रज आणि तम गुणांचे प्रमाण पालटत असते। एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्विकता सर्वाधिक असते, त्यामुळे ह्यावेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो। व्रत करण्याची पद्धत एकादशीला काही एक न खाता केवळ पाणी आणि सुंठ साखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय। ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे। एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणे करतात। पुण्य संचय व्हावा या संदेहातून एकादशीकडे पाहणे अयोग्य आहे। एकादशी व्रत वैकल्याचे सर्वकष लाभ समाज राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत आणि होणार आहेत। हिंदू धर्माच्या प्रत्येक मासात 2 एकादशी येतात। पहिल्या पंधरवड्यात स्मार्त ही शंकराची आणि दुसऱ्या पंधरवड्यात भागवत ही विष्णूची एकादशी येते। हिंदू धर्माच्या सर्व मांसातील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत। अमावस्या ते पौर्णिमा यांच्यामधल्या पंधरवड्यास शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा ते अमावस्या यातील पंधरवड्यास कृष्ण पक्ष असे संबोधतात। यात चांद्रवर्षाप्रमाणे प्रतिमासाला 2 एकादशी येतात। गोत्रवध दोषाच्या नाशासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला एकादशी व्रत करण्यास सांगितले होते। महाभारत युद्धामध्ये गोत्रवध झाल्यामुळे धर्मराजाने गोत्रवध दोषाच्या नाशासाठी काय करावे असे कृष्णाला विचारले असता श्रीकृष्णाने एकादशी व्रत केल्याने गोत्र हत्या दोष नाहीसा होईल असे त्याला सांगितले। या व्रताचे आचरण केले असता महापातकाचा नाश होईल आणि सर्व दोष नष्ट होतील। पौराणिक कथांमध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असून व्रतवैकल्यामध्ये लपलेल्या विज्ञानामुळे मानवाचे कल्याण होणार असणं आपल्या पौराणिक कथांमध्ये एक वैचारिक सूत्र आहे। त्याचप्रमाणे त्यामध्ये मानवावर संस्कार करण्याची क्षमता असते। इतकेच नव्हे तर ह्या व्रतवैकल्यामध्ये मानवाला कल्याणकारी असे विज्ञानही लपलेले असते। सरळ रूपाने एकादशी उपवास करा असे सांगितले तर लोक सिद्ध होतातच असे नाही, म्हणून त्यांना पुण्य आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसंदर्भात सांगितले जाते। या उपवासांनी सर्व पातकांचा नाश होऊन ऐश्वर्य आणि आरोग्य संपन्नता प्राप्त होईल असे लोकांना सांगितले जाते। शरीर निरोगी राहण्यासाठी ही एकादशी महत्त्वाची। आपले शरीर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले असून या पंचमहाभूतातील पंचतत्वे आपल्या शरीरात कार्यरत असतात। या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो। वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असते। त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यासाठी एकादशी व्रत करणे महत्त्वाचे आहे।
शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे आणि चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक. एकादशीनंतर पौर्णिमा आणि अमावस्या या 2 तिथी येतात. त्यावेळी आकाशात पूर्ण चंद्र आणि असंगत चंद्र असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्याप्रमाणे तो जलावरही परिणाम करतो. अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना समुद्राला येणारी भरती ओहोटी ही चंद्राचा समुद्रातील पाण्यावर होणारा परिणाम दर्शवते. त्याचप्रमाणे भूपृष्ठावरील आणि मानवी शरीरातील पाणी यावरही चंद्राचा परिणाम होत असतो. शरीरातील जलतत्व आणि मन यावर चंद्राचा परिणाम झाल्यामुळे फेफरे येणे, फिट्स येणे, शरीरात कमकुवत होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवणे आणि चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे.